आपण काय बनवणार आहोत ते दाखवणार आहे तुम्हाला। आजची रेसिपी काय असणार आहे आणि खूप मस्त असणार आहे, डब्याला पण चालते आणि ती 4-5 दिवस फ्रीज मध्ये ठेवली आणि नंतर बंद डब्यामध्ये ठेवली, नंतर तळून खाल्ली तरी चालते। तर तशीच एक कोथिंबीर वडी तुम्हाला वाटेल तर तसं नाहीये, कोथिंबीर वडीपेक्षा एक वेगळी वडी, आळू वडी। आळू वडी कशी बनवतात मी तुम्हाला रेसिपी दाखवते। आणि काल मी बाजारातून येताना आळूची पानं आणलेली आहेत, तर आळूची पाने आज थोडी सुकल्यासारखी वाटतात पण सुकल्यासारखी नाही आहे। हे बघा, तर इकडे बघा, आता खाली घ्या, हे बघा, ही आळूची पानं आहेत, काही सुकलेली आहेत, ती सुकलेली घ्यायची नाही आपल्याला, जेवढी हिरवी आणि ताजी आहेत तीच घ्यायची आहेत आपल्याला। हे बघा, ही एवढी पानं छान आहेत, काल आणली होती तेव्हा खूप टवटवीत होती, पण आता कशी झालीत, आता खूप काहीतरी, हे बघा, ही खूप सुकून गेलेली आहेत। हे घेऊ शकतो पण हे नाही घेऊ शकत, हे खूप खराब झालेले आहेत, सुकून गेलेले आहेत, त्याच्यामुळे हे नाही चालणार। हे बघा, हे खूपच झालेलं आहे चोळामुळं, तर हे नाही घ्यायचं आहे आपल्याला, फक्त एवढ्याची आपल्याला। आणि मुलांना पण आवडते आणि लवकर शाळा सुटणार असेल शनिवारची तर टिफिनला पण होते, थोडेसे तळून दिले की मस्त मजेने खातात। तर आपल्याला अगोदर याची देठ काढून घ्यायची, जे छान आहेत त्याचेच आता फक्त आपल्याला देठ काढून घ्यायचे। आणि याचं सामान काय काय लागणार आहे, तर आपण कोथिंबीर वडी बनवतोच, पण त्या कोथिंबीर वडीपेक्षाही छान लागणारी, कोथिंबीर वडी पण छान लागते पण त्याच्याही छान लागणारी ही आहे आळूची वडी। ही खूप छोटी पानं झाली, तर थोडी मोठी पाहिजे होती, ही बऱ्यापैकी आहे। आणि एकदम मोठी पण असतात, ती पण छान असतात, शेतातली छान असतात, इकडची एवढी नसतात, पण ही बारीकवाली पण गावरान म्हणतात याला, असं म्हणतात, आमच्या शेतात आहेत, पण ठीक आहे, ही पण गावरानच आहे। तर ही वापरलेली आहेत मी आळूची पानं। तर आळू वडी कशी बनवते आता ते तुम्ही बघा। तर चला आता आपण त्याला लागणारं साहित्य पण दाखवते लगेच। बघा फ्रेंड, आपण इथे काय काय घेतलेलं आहे, आळू वडीला लागणारं साहित्य काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते। आणि हे वापरून एकदम कुरकुरीत आणि छान होते आपली आळू वडी। तर हे बघा, मी इथे घेतलेलं आहे, हे बघा, चिमूटभर ओवा लागतोच, ओवा पाहिजेच आहे आपल्याला, तर मी चिमूटभर ओवा घेतला आहे थोडासा। आणि कसं ओवा खाल्ल्याने पोट पण साफ असतं, तर ओवा खाल्लाच पाहिजे। तर अशी मुलं खात नाहीत, तर म्हणून मी आळूवडी याच्यामध्ये टाकून आपण ओवा देऊ शकतो मुलांना। तर ओवा पोटात गेलेला चांगलाच असतो। आणि मीठ आपल्याला चवीप्रमाणे किती मीठ लागणार आहे तेवढं मीठ। आणि परत राहिली आपली हळद पण आपल्याला म्हणजे याच्यानुसार घ्यायची आहे, जेवढं लागेल तेवढं। म्हणजे पीठ जसं आपण घेणार आहोत ते थोडंसं याचं पण घेणार आहोत, चुनपीठ आणि आपलं थोडंसं तांदळाचं पीठ पण घेणार आहोत, तर त्याच्याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे। आणि इथे घेतलेले आहेत आपण जिरे पण घेतलेले आहेत। आणि इथे 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, हे तर पाहिजेच आपल्याला, कारण खूप गरजेचं आहे लसणाच्या पाकळ्या। आणि राहिलं परत हा गरम मसाला तर पाहिजेच पाहिजे, गरम मसाला पाहिजे आपल्याला। आणि आता आपण याच्यामध्ये आपलं एक राहिलेलं आहे लाल तिखट, ते लाल तिखट मी याच्यामध्ये कशामुळे नाही घेतलं, कारण हे मला मिक्सरला लावायचं आहे। आलं आणि जिरं आणि थोडंसं अद्रक पण, लसण, जिरे आणि आलं हे मला मिक्सरला लावून घ्यायचे। आणि हे याच्यामध्ये मिक्स नको व्हायला लाल तिखट, म्हणून मी याच्यामध्ये घेतलं नाही आहे ते। तर मी टाकणारच आहे, आपण जेव्हा पीठ हे करू तेव्हा टाकणार आहे लाल तिखट। तर कोणी हिरव्या मिरचीची पण करतं, पण हिरव्या मिरचीचं मला नाही आवडत आणि मुलांना पण नाही आवडत। तर लाल तिखट आमचं गावाकडून आणलेलं आहे आईने, ते लाल तिखट मी वापरणार आहे इथे। तर आईने मला गावाकडून आता 1 किलोची भुर्की बनवून दिलेली आहे, तर ती मी वापरणार आहे। कारण आईची भुर्की म्हणजे खूप मस्त असते, त्याच्यामध्ये काय टाकते माझी मम्मी, शेंगदाणे टाकते, जिरं टाकते आणि त्याची एक मस्त असं आईची तिकडं मिरची पावडर आणली की त्याचा वास खूप छान येतो, तर ती मी याच्यामध्ये टाकणार आहे। आणि मिरची पावडरपेक्षाही खूप अप्रतिम आणि सुंदर लागते लाल तिखटने, इथलचं लाल तिखट वापरत नाही मी, तर मी ते टाकून बनवणार आहे। तर कशी बनवते ते बघा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना गावाकडची मिरची पावडर, तर हे बघा, मी याच्यात थोडीशी काढून घेतलेली आहे वापरायला, आणि आईने दिलेली आहे, ही भरणी पण आईकडून आलेली आहे।
तर 1 किलो बसत नाही, थोडीशी काढून घेतलेली आहे. मला दीड वर्ष माझी भुरकी जाते. तर ही आहे बघा मिरची पावडर तिकडची, खोललं की वास एकदम असा छान येतो. तर ही वापरणार आहे आपल्या आळूवडीमध्ये. आपण इथे घेतलेलं आहे बेसन पीठ, हे पण माझं गावाकडचं वापरलं. तर हे बेसन पीठ मी चाळून घेते इथे, आणि चाळून वापरलं ना कशा गुठळ्या पडत नाही. तर मी हे चाळून घेते आणि 1 वाटी प्रमाण घेतलेलं आहे. तर आपल्या आळूवडीचे पानं किती आहेत, किती मोठे आहेत त्याच्यावर पण असतं. तर मी इथे हे पूर्ण चाळून घेते छान, आणि चाळूनच घ्यायचं कधी पण, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या पडत नाही. म्हणून मी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. आणि जे काय असेल ते याच्यामध्ये असतं. तर हे बघा, हे घ्यायचं नाही आपल्याला. हे जे आपलं आहे ना ते असं घ्यायचं नाही. हे बघा, हे घ्यायचं नाही आपल्याला. तर हे बघा कसं हे घ्यायचं आहे आपल्याला. आता चला करूया सुरुवात. बघा, आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ना, ती पण घेतलेली आहे. आणि हे लाल तिखट, हे एवढंसं पुरेसं आहे कारण खूप झणझणीत आणि तिखट आहे. हा गरम मसाला. आता हे आपण पूर्ण एकत्र टाकलं तरी काय हरकत नाही. मीठ आपण चवीप्रमाणेच घेतलेलं आहे अगोदरच, किती लागतं ते. हे मिक्स करून याच्यात आपल्याला लागेल तसं, आता गुठळ्या पडणार नाही त्याच्यात, कारण आपण पीठ चाळून घेतलेलं आहे, म्हणून याच्यात गुठळ्या पडणं शक्यच नाही. तर हे मस्त आपल्याला पीठ छान असं बेसन पीठ बनवून घ्यायचं आहे. आळूवडीला कसं लागतं, घट्टही नाही पातळही नाही, असं बनवून घ्यायचं. आणि पूर्ण मिक्स झालं पाहिजे, परफेक्ट आपली आळूवडी होते तशी. हे बघा, आणि पानं तिकडे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे झालं रेडी आपलं. तर आपण आता आळूवडीला लावून घ्यायचं आणि मस्त त्याला दाखवते स्टेप बाय स्टेप. आणि हे आपल्याकडे 15 दिवस पण डब्यामध्ये, बंद डब्यामध्ये भरून ठेवलं ना तरी पण चालतं, खराब होत नाही. आपण स्वच्छ धुतलेली पानं आता हे आपल्याला बारीक कट करून घ्यायची. तुम्ही म्हणता कट कशी करून घ्यायची, तर आपण त्या पद्धतीची नाही, वेगळ्या पद्धतीची आळूवडी बनवणार आहोत. तर हे छान असे बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्याची खूप बारीक हे करायची. आणि त्याची बघा कशी बनवते मी आळूवडी, ही वेगळ्या पद्धतीची आहे माझी. काही जण पानं हे करून करतात आणि मी वेगळ्या पद्धतीची करते. तर कशी बनवते बघा, बारीक छान चिरून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, ते बारीक बारीक करून घेतलेले आहे. आता डायरेक्ट ह्या पिठामध्ये टाकून घेऊया. नको नको तर हे बघा फ्रेंड, आपण इथे कशामध्ये बनवलेले आहेत, इडलीच्या पात्रामध्ये बनवलेले आहेत हे आळूवडी. तर आपण अशी चाळणीमध्ये वगैरे बनवतात, पण ज्याच्याकडे चाळणी अवेलेबल नाही आहे त्यांनी, इडली प्रत्येकाकडेच आहे आता, तर इडलीच्या पात्रामध्ये मी बनवलेली आहे. माझ्याकडे चाळणी आहे, पण एक नवीन काहीतरी म्हणून सगळ्यांनी बनवावं म्हणून इडली पात्र सगळ्याकडे असतं म्हणून मी ही आयडिया केलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावलं की हे बघा, हे खाली थोडं चिपकेल पण निघेल सुटसुटीत. हे बघा, आणि हे आपल्याला घ्यायच्यात तळून. हे बघा इडलीसारखं झालं आहे पूर्ण. हे बघा, काहीच नाही याला, मी फक्त तेल लावलेलं आहे. हे रेडी. तर आता याला आपण थंड होऊ द्यायच्यात, ते आपोआप निघतात. गरम म्हणाल तर मग तुम्हाला चाकूने किंवा कशाने तरी काढावं लागेल. पण जेव्हा फ्रेंड आपण इथे कट करून घेतलेले आहेत, हे बघा असे उभ्या आकाराचे किंवा गोल आकाराचे आपल्याला कट करून घ्यायचे. एक कट करून दाखवते तुम्हाला. हे बघा, तर हे बघा असे आपल्याला पातळ कट करून घ्यायचे आणि हे तळून घ्यायचे. तर खूप छान लागतात टेस्टी. तर आता आपण तळायला घेऊया.
करून इथे हे केलेले आहे, टाकलेले आहेत. आणि जास्त नाही, थोड्याशा तेलामध्ये आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायच्यात. त्या मस्त खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्यात. तर बघा मी आता झालेलं दाखवते तुम्हाला. खरपूस छान भाजून घ्यायचे. बघा बघू शकता तुम्ही, या साईडने उलटी पुलटी करून असे खरपूस भाजून घ्यायच्यात. आणि जास्त तेल नाही लागत, थोड्याशा तेलावर तळून वगैरे नाही घ्यायच्या, शॅलो फ्राय करून घ्यायच्या. मुलांना खूप आवडतात, जास्त तेलाचं नाही दिलं तरी चालेल. मी खूप तळून नाही घेत, असा कार्यक्रम वगैरे असेल तेव्हाच तळून घेते. पण मुलांना असं बनवायचं असेल टिफिनमध्ये तर मी असंच बनवते. खूप छान आणि टेस्टी लागतात. आता बघा दोन्ही साईडने आपलं खरपूस छान भाजून घेतलेलं आहे, म्हणजे शॅलो फ्राय सारखं करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला काढून घेऊया. तर फ्रेंड हे बघा, आपले मस्त कुरकुरीत आणि छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलेले आहे. आता हे मुलांना खायला तर मी शेजवान चटणी बरोबर किंवा टमॅटो सॉस बरोबर त्यांना खायला देते. तर चला आता त्यांना देऊया. खुश झाले ते बघून. तर चला ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच, बाय.